प्रेज द लॉर्ड. प्रभूच्या नावाला धन्यवाद देते. आजच्या दिवसाबद्दल प्रभूची उपकार स्तुती करूया. आणि आजचा विषय तुम्हाला सांगू द्या प्रियांनो, आज्ञापालन. आज्ञापालन हा विषय आल्यानंतर बऱ्याचदा आमच्या जीवनामध्ये प्रश्न पडतो. आज्ञापालन करणं कधी कधी खूप अवघड असतं. आणि ज्यावेळेस आम्ही आज्ञापालन करण्याचा निर्णय घेतो, अनेक समस्या देखील आमच्या जीवनात येतात प्रियांनो. परंतु मला सांगू द्या, ज्यावेळेस आम्ही आज्ञापालन करण्याचा निर्णय घेतो, प्रभू आम्हाला त्या प्रत्येक मार्गामध्ये त्याची कृपा देतो, त्याचं सहाय्य आम्हाला पुरवतो. आम्ही जर अब्राहमाच्या जीवनामधून पाहिलं प्रियांनो, उत्पत्तीच्या 12व्या अध्यायामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की परमेश्वराने त्याला आहे तर सगळं काही सोडून जाण्यासाठी सांगतो त्या देशात जाण्यास सांगितलं. आणि प्रियांनो मला सांगू द्या, तिथं कुठल्याही देशाचं किंवा स्थळाचं नाव मेन्शन केलं नव्हतं. की परमेश्वराने अब्राहमास सांगितले, तो आपला देश व आपले नातेवाईक व आपल्या बापाचे घर सोडून मी दाखवीन त्या देशात जा. परमेश्वराने त्याला सांगितलं की सगळं काही सोडून मी दाखवीन त्या देशात जा. तिथं कुठंच त्या अध्यायामध्ये आम्हाला पाहायला मिळत नाही की त्यानंतर अब्राहमाने परमेश्वराला काही विचारले, प्रश्न केला की का प्रभू, का मी सगळं काही व्यवस्थित आहे, मी का जाऊ, मला इथेच राहू दे, असं कुठलं संभाषण तिथं आम्हाला पाहायला मिळत नाही. परमेश्वराने सांगितलं आणि अब्राहम निघाला प्रियांनो. आणि पुढे जर आम्हाला पाहिलं की अब्राहम हा सगळ्यात आशीर्वादित व्यक्ती झाला. हालेलुया. कदाचित त्याने ज्यावेळेस निर्णय घेतला प्रियांनो, ते अवघड होतं. त्याच्या कुटुंबाला सांगणं किंवा कुटुंबातली व्यक्ती किती तयार झाली असेल किंवा आपल्याला माहीत नाही. परंतु अब्राहमाने निर्णय घेतला आणि पुढे जाऊन परमेश्वराने त्याला आशीर्वादित केलं प्रियांनो. कारण ज्यावेळेस आम्ही आज्ञापालनाचा निर्णय घेतो, आमचा प्रभू आम्हाला कृपा देतो. त्याच पद्धतीने अब्राहमाच्या जीवनामध्ये अजून एक गोष्ट आम्हाला पाहायला मिळते की ज्यावेळेस इसाहाकाचं अर्पण करण्यासाठी परमेश्वराने सांगितलं. इसाहाक हा त्याच्या अवतार वयातला प्रियांनो, ज्यावेळेस त्यांचं वय नव्हतं त्या वयामध्ये त्यांना झालेलं ते लेकरू होतं, उत्पत्ती 22 अध्यायामध्ये. आणि परंतु मला सांगू द्या की देव त्या ठिकाणी 22:2 देव म्हणाला, तुझा पुत्र, तुझा एकुलता एक प्रिय इसाहाक यास घेऊन मोर्या देशात जा आणि मी तुला सांगेन त्या डोंगरावर त्याचे होमार्पण कर. किती अवघड होतं अब्राहमासाठी की त्याचा तो एकुलता एक प्रिय पुत्र, आणि त्याला परमेश्वराने सांगितले की त्याचं तो होमार्पण कर. तिथंही परमेश्वराने काहीच प्रश्न केला नाही. तिथेही अब्राहमाने काही प्रश्न केला नाही. परमेश्वराने सांगितलं आणि तो निघाला. आणि पुढे आपल्याला पाहायला मिळतं की इसाहाकाऐवजी परमेश्वराने त्याला एडका पुरवला आणि त्याचं अर्पण केलं प्रियांनो. जर अब्राहमाने तिथं प्रश्न केला असता, आज्ञापालन केलं नसतं, तर गोष्टी झाल्या नसत्या. प्रियांनो मला सांगू द्या, ज्यावेळेस आम्ही आमच्या जीवनामध्ये आज्ञापालनाचा विचार करतो आणि आम्ही निर्णय घेतो, प्रभू आमचे मार्ग मोकळे करतो. पाण्याचा द्राक्षरसाची दाखला तुम्हाला माहिती आहे प्रियांनो, योहान 2 त्या ठिकाणी पाण्याचा द्राक्षरस झाला. त्या ठिकाणी काना गावामध्ये द्राक्षरस संपला. ज्यावेळेस येशूची आई येशूकडे आली की द्राक्षरस संपलेला आहे, त्या ठिकाणी मला सांगू द्या, त्यावेळेस मरियेने सांगितलं, तिथं जे भोजन कारभारी होते त्या लोकांना सांगितलं की हा जे सांगेल ते करा. तिथे आज्ञा दिली. आणि मला सांगू द्या, ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताने तिथे जे व्यक्ती होते त्यांना सांगितलं की तुम्ही रांजण पाण्याने भरा. पाण्याने भरणं हे थोडंसं वेगळी कृती वाटते. हे काय आहे, द्राक्षरस पाहिजे आणि पाण्याने भरायला सांगत आहे. जर त्या ठिकाणी त्या शिष्याने म्हणा त्या भोजन कारभाऱ्यांनी प्रश्न केला असता, त्यांनी नकारात्मकता दर्शवली असती, तर तिथे चमत्कार घडला नसता. त्या लोकांनी सुद्धा प्रभूच्या शब्दावर विश्वास ठेवला आणि त्यांनी ती कृती केली आणि तिथे चमत्कार घडला प्रियांनो. आणि पूर्वीपेक्षाही छान द्राक्षरस तयार झाला. प्रेज द लॉर्ड. ज्यावेळेस आम्ही आज्ञापालन करतो ती गोष्ट अद्भुत असते प्रियांनो. 5,000 भोजन मत्तेच्या अध्यायामध्ये जर आम्ही वाचलं तर तिथं 5,000 भोजन घातले प्रियांनो. त्या ठिकाणी सुद्धा परमेश्वराने विचारलं की तुमच्याजवळ काय, आणि त्या ठिकाणी 5 भाकरी आणि 2 मासे होते. आणि ज्यावेळेस परमेश्वराने प्रभू येशू ख्रिस्ताने ते हातात घेऊन हिशोबकार स्मरण केलं, आशीर्वाद घेतला आकाशाकडे दाखवून, आणि ज्यावेळेस त्यांनी त्या शिष्यांना सांगितलं आता ते वाढा, आणि ज्यावेळेस येशूने ते दिलं त्यावेळेस त्या ठिकाणी काय भाकरी वाढलेल्या नव्हत्या प्रियांनो. भाकरी तेवढ्याच होत्या. भाकरींच्या संख्येमध्ये वाढ झालेली नव्हती. परंतु मला सांगू द्या, तिथं कुठलाच प्रकारचा प्रश्न न करता शिष्यांनी ज्यावेळेस वाढायला सुरुवात केली त्याच्यामध्ये चमत्कार घडला. त्याच्यानंतर भाकरी वाढल्या प्रियांनो. वाढण्याच्या आधी तिथं भाकरीची संख्या वाढलेली नव्हती.
त्यानं मला सांगू द्या, ज्यावेळेस त्यांनी आज्ञापालन केलं त्यानंतर तिथं चमत्कार घडला, त्यानंतर तिथं गोष्टी बदलल्या. प्रियानो, ज्यावेळेस आम्ही आज्ञापालनाचा विचार करतो, प्रभू आमच्या जीवनामध्ये मार्ग मोकळे करतो. प्रियानो, योनाच्या जीवनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं, योनाला परमेश्वराने सांगितलं होतं की तू निनवे शहराला जा, कारण निनवे शहरामध्ये खूप दुष्टता वाढलेली. आणि योनाने काय केलं, निनवे शहराला न जाता तो तार्शिसला गेला. आणि तार्शिसला गेल्यानंतर त्या ठिकाणी समुद्रामध्ये वादळ आलं, अनेक संकट त्याच्या जीवनामध्ये आले. आणि त्या ठिकाणी अतिशय अवघड परिस्थितीमध्ये असताना सुद्धा परमेश्वराने त्याचा सांभाळ केला. त्याच्या संरक्षणासाठी माशाला आज्ञा केली आणि त्या माशाने त्या योनाला आपल्या पोटामध्ये ठेवलं आणि 3 दिवस तो त्या ठिकाणी राहिला. प्रियानो, मला सांगू द्या, योना चुकला होता, त्याने आज्ञापालन केलं नाही तरी सुद्धा प्रभूने त्याची काळजी घेतली. मला सांगू द्या प्रियानो, आज ज्या वेळेस अशी कुठली गोष्ट प्रभू जर आम्हाला सांगत आहे की एखादा निर्णय घेण्यासाठी, एखादी गोष्ट करण्यासाठी, तर ती गोष्ट आज तो प्रभूच्या हाती देऊया. आणि ज्यावेळेस आम्ही ती प्रभूच्या हाती देऊ प्रियानो, तो प्रभू आम्हाला त्याच्यामध्ये कृपा देतो. प्रियानो, मला सांगू द्या, आज कुठली गोष्टचा निर्णय तुम्ही घेण्यासाठी थांबवणार किंवा कोणत्या गोष्टीचं पाऊल उचलण्यासाठी तुम्ही थांबवणार, आज ती गोष्ट प्रभूच्या हाती द्या आणि विश्वासाने ती कृती करा. प्रियानो, कारण प्रभू ज्यावेळेस आम्ही विश्वासाची कृती करतो, पाऊल उचलतो, प्रभू आम्हाला कृपा देतो. प्रियानो, तो आमचे मार्ग मोकळे करतो, तो आमच्यावर प्रेम करतो. प्रियानो, मला सांगू दे, योनाने आज्ञा पाळली नाही म्हणून काय परमेश्वराने त्याला सोडलं का? नाही सोडलं. तरी सुद्धा योनाची काळजी परमेश्वराने घेतली. योनाला तरी परमेश्वराने सांभाळलं. आज जर कुठला निर्णय आम्ही घेतलाय आणि ती जर देवाच्या विरोधात असेल, कुठलं चूक आमच्या हातून घडली असेल आणि आम्हाला आता असं वाटत असेल की मी हा निर्णय चुकलेला आहे म्हणून माझ्या जीवनात समस्या, असं नाही प्रियानो. जरी आम्ही चुकतो, जरी आम्ही प्रभूची कधी आज्ञा पाळत नाही, तरी प्रभू आमच्यावर प्रेम करतो. प्रभू तो आम्हाला सोडत नाही. योनाला सोडलं नाही प्रियानो. मला सांगू द्या, आज त्या प्रत्येक गोष्टीला प्रभूच्या हाती देऊया. आज अशी कुठली गोष्ट तुम्हाला सतावत आहे, असा कुठला निर्णय तुम्हाला सतावत आहे की जो तुम्हाला डिस्टर्ब करत आहे, मी तुम्हाला सांगू द्या प्रियानो, आज त्या प्रत्येक गोष्टीला प्रभूच्या हाती देऊया. त्या प्रत्येक गोष्टीला प्रभूच्या हाती समर्पित करा. आणि ज्यावेळेस आम्ही ते करतो, प्रभू आम्हाला कृपा देतो. प्रियानो, या ठिकाणी देवाचं वचन खूप अद्भुत आहे. परमेश्वराचं वचन अद्भुत आहे. आणि ज्यावेळेस आम्ही ते करण्याचा निर्णय घेतो, प्रभू आम्हाला कृपा देतो. फक्त आम्हाला एक गोष्ट करण्याची गरज आहे, त्या प्रभूची आज्ञा पाळायची. आणि ज्यावेळेस आम्ही आज्ञा पाळतो, प्रभू आम्हाला कृपा देतो, प्रभू आम्हाला सहाय्य करतो. प्रियानो, त्या प्रभूला आमची काळजी आहे. आम्ही फक्त देवाच्या शब्दावर विश्वास ठेवायचा. आणि ज्यावेळेस प्रभूच्या शब्दावर विश्वास ठेवून आम्ही चालतो, आज्ञापालन करतो, तर प्रभू आमच्या जीवनामध्ये चमत्कार करतो. प्रियानो, आणि त्या अशक्य गोष्टी शक्य होतात ज्यावेळेस आम्ही देवाची आज्ञा पाळतो, देवावर विश्वास ठेवतो. प्रियानो, विश्वास देवाच्या शब्दावर भरोसा ठेवून अशक्य गोष्टीला हसून म्हणतो होईलच होईल, म्हणतो होईलच होईल, म्हणतो होईलच होईल. अशक्य गोष्टीला हसून म्हणतो होईलच होईल. की प्रत्येक अशक्य गोष्ट विश्वासाने आज त्या प्रभूच्या हाती देऊया आणि देवाची आज्ञा पाळूया. प्रभू आमच्या जीवनामध्ये कार्य करेल. पुन्हा एकदा हे वचन प्रभू आशीर्वादित करू. आपण प्रार्थना करू. स्वर्गीय पिता, तुला धन्यवाद देतो, तुझी स्तुती करते प्रभू. आज आम्हाला तुझी कृपा दे, तुझी आज्ञा पाळण्यासाठी प्रभू. आमच्या जीवनाच्या प्रत्येक प्रसंगामध्ये आम्ही आज्ञा पाळून तुझ्याकडे लक्ष देण्यासाठी तुझी कृपा, तुझं सहाय्य आम्हाला पुरेल. आम्ही स्वतःला तुझ्या हाती समर्पित करतो माझ्या देवा. आणि जीवनाच्या प्रत्येक प्रसंगामध्ये प्रभू तुझ्यावर अवलंबून राहण्यासाठी तुझं सहाय्य, तुझं मार्गदर्शन आम्हाला कर. तुला धन्यवाद देतो पिता, तुझी स्तुती करतो. सर्व गौरव प्रभू तुला देतो. येशूच्या नावात ही प्रार्थना विनंती करतो म्हणून तू ऐक. आमेन. धन्यवाद.